जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, पण महायुतीतल्याच भाजप मंत्र्यांना थोडासा माज आल्यासारखा झाला आहे. त्यामध्ये नांदेडचे पालकमंत्री जे की भाजपचे अतुल सावे आहेत, ते म्हणाले ज्यांना युतीत राहायचं त्यांनी राहावं, अन्यथा बाहेर पडावं. आमच्याकडे 237 आमदारांचं पाठबळ आहे. तेव्हा या विषयाची जर पार्श्वभूमी पाहिली तर लक्षात असं येते की हिंगोलीचे 6 आमदार, हिंगोलीमधले 3 आमदार आणि नांदेडचे 6 आमदार यांच्या विकास कामांना कात्री लावण्याचं काम हे खुद्द नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. त्यामध्ये सेनेचे आमदार बाबूराव कदम यांनी तक्रार केली. त्या तक्रारीबाबत त्यांनी हिंगोलीचे बांगर असतील, भाजपचेच मुटकुळे असतील, अथवा राष्ट्रवादीचे बी राजूभैया नवघरे असतील, यांच्याशी चर्चा केली. तर या चर्चेमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की हा आपल्यावर अन्याय होतो आहे, म्हणून त्यांनी ही तक्रार थेट मुख्यमंत्र्यापर्यंत आणि शिंदे साहेबापर्यंत पोहोचवली. बाबूराव कदम हे सेनेचे, त्यामुळे त्यांनी ही तक्रार एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचवली. तर तानाजी मुटकुळे हे BJPचे, त्यांनी ही तक्रार खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचवली. यावेळी सावेविरोधात तक्रार दाखल केल्यामुळं अतुल सावे भडकले आणि ते म्हणाले ज्यांना युतीत राहायचं असेल त्यांनी युतीत राहा, अन्यथा 237 आमदारांचं पाठबळ आमच्याकडं आहे, आम्हाला कसलीही फिकीर नाही. तेव्हा बाबूराव कदम संतापले आणि म्हणाले की 237चा जो आकडा आहे तो माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते, आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या चेहऱ्याकडे पाहून मिळालेली संख्या आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही. या हिंगोली जिल्ह्यामध्ये अथवा नांदेड जिल्ह्यामध्ये जो तांडा वस्तीचा निधी आहे, त्या तांडा निधीच्या वाटपाबाबत जे काही प्रस्ताव बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत, ते वारंवार दाखल करूनही त्यावर एकतर स्टे दिला जात नाही किंवा तो प्रस्ताव पूर्णत्वाला नेला जात नाही. या गोष्टीची बाबूराव कदम यांनी वाच्यता केली व त्यांनी थेट पालकमंत्री अतुल सावे यांच्याशीच पंगा घेतला. तेव्हा भाजपचे विद्यमान मंत्री अतुल सावे यांनी न शोभणारी भाषा केली की आमच्याकडे 237 आमदारांचं पाठबळ आहे. त्यांनी आत्मपरीक्षण केलं आहे का? तुमच्याकडे स्वतःचे फक्त 132 आमदार आहेत, तसेच शिंदे सेनेचे आणि उर्वरित राष्ट्रवादीचे आमदार आहेत. पण त्यातले त्यात यांना द्वेषाचं राजकारण करून 2029च्या निवडणुका समोर ठेवून शिंदे सेनेच्या आमदारांचा व अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचा निधी कसा कापता येईल, त्यांची कामे कशी रोखता येतील, याकडं जास्तीने लक्ष द्यायचं आहे, असं जणू काही पक्षश्रेष्ठीनंच यांना वट हुकूमपर सांगितलं आहे, असं आता दिसायला लागलं आहे. तेव्हा अतुल सावे कुठल्या जोशात आहेत हे यावरून दिसतंय. पण हिंगोली असो अथवा नांदेड असो, या जिल्ह्यातील आमदारांनी मात्र आता उठाव केलेला आहे आणि अतुल सावे विरोधात
चक्क मुख्यमंत्र्याकडं आणि उपमुख्यमंत्र्याकडं तक्रारीचा पाडाच वाचायला सुरुवात केली आहे. आणि आमच्या जिल्ह्यातील तांडा वस्ती म्हणजे जे की अनुसूचित जाती जमाती अथवा ओबीसी यांच्या विकासासाठीचा निधी आहे आणि तो निधी जर स्वतःला ओबीसी म्हणून घेणारे अतुल सावेच रोखत असतील तर याचं करायचं काय हा यक्ष प्रश्न या आमदारांपुढे उभा आहे. तेव्हा भाजपचं हे द्वेषाचं राजकारण खरंच गल्ली ते दिल्ली चालू आहे का, की मुद्दाम होऊन सेनेच्या आमदारांची व अजित पवारांच्या राष्ट्रवादींची हेळसांड करायची. तरी अर्थ खातं हे अजितदादाकडे असूनसुद्धा जर राष्ट्रवादीचे राजूभैया नवघरे यांनाही निधी मिळत नसेल, यांच्या निधीला कात्री लावली जात असेल तर समजायचं काय. आणि त्यांनी विधानसभेत जनतेला उत्तर द्यायचं काय. प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये जे विकास कामं व्हायला पाहिजे त्याच विकास कामाला जर कात्री लावत असतील तर असले पालकमंत्री घरी बसवलेले बरे शे म्हटल्यापासून पर्याय नाही. विशेषतः मुळात महायुती सरकार आहे तेव्हा यांनी कुठलाही पक्षपातीपणा न करता, तसं तर विरोधकांनाही पक्षपातीपणा करू नये. कारण तुम्ही सत्तेत 5 वर्षात प्रत्येक मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्याचा अविभाज्य घटक आहे. तेव्हा प्रत्येक मतदारसंघामध्ये विकास झाला पाहिजे. तुम्ही तुमच्या योजना पुढे आणा, त्याबद्दल आमचा कसलाही आक्षेप नाही आहे. पण तुम्ही हेतुपुरस्पर जर विरोधकांना डावलत असाल तर एक वेळेस ती गोष्ट आमच्या लक्षात येईल. पण जर आता तुम्ही या सत्तेतल्याच आमदारांना, सेनेच्या असो किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांचा निधी असो, जर तुम्ही डावत असाल तर मग मात्र भाजपचं हे द्वेष्टेपणाचं राजकारण जनतेसमोर यायला फार काळ लागणार नाही. व अतुल सावे साहेब, तुम्हाला हात जोडून सांगतो की तुमचंही मंत्रिपद फार काळ टेकणार नाही. धनंजय मुंडेप्रमाणे तुमचीही गच्छंती अटळ आहे असं म्हणावे लागेल. कारण या महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही शपथ घेते वेळेस कुणाबद्दलही ममत्व भाव व आकस बाळगणार नाही या शब्दाची तुम्ही शपथ घेतलेली असती. त्याचं ध्यान लक्षात ठेवा. व आमदार कुठल्याही पक्षाचा असो, विरोधी असो अथवा महायुतीचा असो, शिंदे सेनेचा असो किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा असो, प्रत्येकाला त्याच्या हक्काप्रमाणे निधी द्या आणि गोरगरिबांची कामं होऊ द्या. उगाच सत्तेचा माज आला म्हणून ज्यांना युतीत राहायचे त्यांनी राहावं, अन्यथा बाहेर पडा. आमच्याकडे 237 आमदार आहेत असा माज दाखवू नका. तुर्तास एवढंच. जय जाऊ, जय शिवराय.